सकाळचे टिफिन वगैरे झाले, स्वयंपाक झाला, नाश्ता झाला आणि म्हटलं चला आता भांडी घासायची. तर भांडी घासण्याच्या आधी ना सर्वात म्हटलं चला ही जाळीतली भांडी लावून घेऊया, म्हणजे आपल्याला भांडी घासायला जाळीसुद्धा मोकळी होऊन जाईल. तर मग भांडी घासण्यासाठी जाळीची भांडी किचन ट्रॉलीमध्ये लावली. नंतर भांडी वगैरे घासून घेतली. त्यानंतर आहे ना मग सोफा वगैरे सगळं सेट करून घेतला. आणि झाडू फरशीसुद्धा आता मला घरीच करावी लागते, कारण ना मी बाई सोडून दिली, कारण तिचा आणि माझा वेळ अजिबात मॅच नव्हता होत. त्याच्यामुळे म्हटलं चला आता घरच्या घरीच करूया. त्यानंतर सोफा वगैरे सगळं सेट करून घेतला, झाडू वगैरे मारून घेतला. झाडू मारून फरची छान अशी मस्त स्वच्छ पुसून घेतली. तर आपल्या हाताने फरची पुसलेली ना खरंच खूप फरक पडतो बरं का. तर मग खूप छान आणि स्वच्छ निघते आपल्या हाताने, कारण बायांचं तर काम बायांचंच असतं. त्यानंतर मग आहे ना छान अशी मस्तपैकी गॅलरी वगैरे पाणी टाकून सगळी स्वच्छ धुवून घेतली. आणि बघा मस्त हॉल गॅलरी छान अशी स्वच्छ झालेली आहे. त्यानंतर मग अंघोळ वगैरे करून घेतली, कारण मला मुलांनासुद्धा घ्यायला जायचं होतं स्कूलमध्ये. अंघोळीच्या आधीच मी कपडे वगैरे वॉश करून घेते. त्यानंतर मग कपडे मशीनला लावायचे होते. तर म्हटलं चला पटकन कपडे मशीनला लावून घेते. आणि त्यानंतर मग मुलांना घ्यायला स्कूलला जायचं होतं. मग मी येते तोपर्यंत सगळे कपडे छान असे धुवून होतात. मग आल्यानंतर कपडे वाळत घालते. तर बघा आता इथे तयार होते आणि जाते मुलांना स्कूलला घ्यायला. त्यानंतर मग आली मी मुलांना स्कूलमधून घेऊन. आणि आज मुलांच्या आवडीचे छान असे आप्पे बनवले होते, कारण हे सुद्धा घरी नव्हते. तर म्हटलं चला मस्तपैकी आप्प्यांवरच आपण आज शॉर्टकट मारूया. तर बघा छान असे मस्त दोघांना आप्पे दिलेले, दोघंही आप्पे एन्जॉय करत आहेत. आणि लगेच विरांशीमध्येच फरमाईश आली की मला डोसा हवा आहे. मग त्याला डोसा बनवला. तर बघा मस्त डोसा खाऊन मस्ती चालू आहे. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉग.